तुमचा कोर्स दुसरा जो आहे म्हणजे डेव्हलपमेंटल बायोलॉजी हा मी घेणार आहे. आणि पहिला कोर्स जो आहे तो पहिला पेपर म्हणजे तो वाघमारे सर घेतील. तर दुसरा कोर्स आपण सुरू करू. त्या दुसऱ्या कोर्समध्ये तुम्ही जर सिलेबस बघितला तर सिलेबसमध्ये पहिलं युनिट तुमचा अर्ली एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. याच्यामध्ये गॅमेटोजेनेसिस म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis हे मॅमल्सचं आपल्याला पाहायचं आहे. आणि व्हायटोलोजेनेसिस इन बर्ड्स हे दोन टॉपिक आपण या लेक्चरमध्ये आत्ता घेऊया. ओके. सो हे इंटरनेटवरून मी एक PPT काढलेली आहे. त्या PPTवरून तुम्हाला फिगर वगैरे चांगला आहे ते तुम्हाला समजेल म्हणून ही PPTवरून मी तुम्हाला शिकवायला घेणार आहे. तर आपले जे पुस्तकं आहेत अकॅडमिकचं म्हणा किंवा ते दुसरं एक प्रशांतचं म्हणा, याच्यामध्ये खूप स्पेलिंग मिस्टेक आहे. काही काही ठिकाणी पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ डबल आलेले आहेत. आणि ते पुस्तकं असे एकदम बारकाईने चांगले असे तयार केले गेलेले नाही आहे. वृंदामध्ये स्पेलिंग मिस्टेक वगैरे नाही आहे, पण वृंदामध्ये भाषा जी आहे ती भाषा खूपच कठीण आहे. ती तुम्हाला समजायला वाचून समजायला फार कठीण जाते. आणि वृंदाने खूप शॉर्टमध्ये दिलेलं आहे. म्हणजे जितकं मटेरियल द्यायला पाहिजे, जितक्या मार्कांचं जे मटेरियल आहे ते मटेरियल जितकं द्यायला पाहिजे तितकं नाही आहे. त्यांनी एकदम शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे, पण भाषा त्याची खूप कठीण आहे. सो असं प्रत्येक पुस्तकामध्ये काही ना काही कमतरता असल्यामुळे मी म्हणजे आमच्या काळात तर आम्हाला ज्यावेळेस आम्ही FY TY BSc शिकलो त्यावेळेस आम्हाला तर टेक्स्टबुक नव्हतेच. आम्ही पूर्णपणे जे शिकलो ते रेफरन्स बुकवरून शिकलो. म्हणजे आमच्याकडे सिलेबस असायचा आणि तो सिलेबस आम्ही जो आहे तो सिलेबस पाहायचो. आणि तो सिलेबस कुठल्या कुठल्या पुस्तकांमध्ये आहे रेफरन्स बुकमध्ये, तर त्या रेफरन्स बुकमधून तो सिलेबसचा जो टॉपिक आहे तेवढा फक्त काढायचो. बाकी पूर्ण पुस्तक आमच्या काहीच कामाचं नसायचं. जाड पुस्तक असायचं मोठं. आता तुम्हाला इतके बारके बारके टेक्स्ट बुक्स दिलेले आहेत, तो अभ्यास जो आहे तो इतका कमी असूनही तुमचा पूर्ण अभ्यास होत नाही. ही गोष्ट फार दुर्दैवी आहे. आम्ही रेफरन्स बुकमधून पूर्ण टॉपिक वाचायचो आणि रेफरन्स बुक आम्ही पाहायचो. त्याच्यामध्ये आम्हाला दुसरंही बरंचसं भरपूर दिसायचं. तुमच्याकडनं टेक्स्ट बुकचा पण अभ्यास जो आहे तो होत नाही. कोणीच काही नोट्स किंवा लेक्चर झाल्यावरती त्याच्यावरती काही कॉमेंट टाकत नाही, काही प्रश्न विचारत नाही. हे अतिशय वाईट आहे. व्हायवा आत्ता घेतली, व्हायवामध्ये साधे साधे प्रश्न पण तुम्हाला येत नाही. मॅमल्स म्हणजे काय, रेप्टाईल्स म्हणजे काय हे पण तुम्हाला येत नाही. हे अत्यंत वाईट आहे. असं करू नका. तुम्ही अभ्यास केला तरच तुम्हाला आयुष्यामध्ये चांगला त्याचे फळं मिळतील. तुमचा अभ्यास जो आहे तोच तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करेल. जर अभ्यासच नसेल तर कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येणार नाही. आणि मग आयुष्यामध्ये सांपत्तिक स्थिती जी आहे ती चांगली राहणार नाही. आणि सांपत्तिक स्थिती चांगली राहणार नाही तर मग मनशांती पण मिळणार नाही. सगळं जर व्यवस्थित झालं, व्यवस्थित मिळालं तर माणसाला सुख वाटतं. नाही मिळालं, हलाखीमध्ये कष्टामध्ये जीवन काढावं लागलं तर माणसाला फार वाईट वाटतं की बुवा शिकलो आपण, डिग्री मिळून जाते पण तुम्हाला येतं किती हे तुम्ही बघितलं पाहिजे. डिग्रीचा काही प्रॉब्लेम नाही आहे, डिग्री तुम्हाला मिळून जाईल. इकडे तिकडे पाहून कॉप्या करून अमुक ढमुक करून तुम्ही पुढे चालले जाल. पण त्या डिग्रीच्या जोरावरती तुम्हाला जर काही येतच नसेल तर नुसत्या डिग्रीच्या जोरावरती आजकाल तरी प्रायव्हेटमध्ये कोणी नोकरी देत नाही. सगळ्यांना तुमचा मध्ये टॅलेंट किती आहे हे पाहतात आणि मगच तुम्हाला नोकरी मिळते. एकदम इम्पॉर्टंट आणि चांगले टॉपिक UGCने तुम्हाला टाकलेले आहे. डेव्हलपमेंटल बायोलॉजीमध्ये पूर्णपणे गर्भाची वाढ कशी होते हे तुम्हाला दिलेलं आहे. सो ते अतिशय चांगलं आहे. तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये उपयोगी पडण्यासाठी पण चांगलं आहे. तर तुम्ही मनापासून अभ्यास करा. तर याच्यामध्ये टॉपिक मी तुम्हाला सांगितलं की बुवा आत्ता मी जो टॉपिक घेतोय या पहिल्या युनिटमधला तो गॅमेटोजेनेसिस म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis मॅमल्समधलं आणि व्हायटोलोजेनेसिस इन बर्ड्स हा टॉपिक आपण आत्ताच्या लेक्चरला घेऊया. ठीक आहे.
सो गॅमेटोजेनेसिस मध्ये इथे फिगर दाखवली आहे बघा. हे जे आहेत हे स्पर्म्स आहेत आणि हा जो आहे तो ओव्हम आहे. ओव्हमला मराठीमध्ये ज्याला अंड म्हणतात आणि इंग्रजीमध्ये ओव्हम हा झुलॉजिकल शब्द झाला, पण इंग्रजीमध्ये त्याला दुसरा शब्द जो आहे तो एग आहे. एग हा काय आहे? एग आहे. एग आणि ओव्हम याचा अर्थ एकच. ओके, त्यालाच मराठीमध्ये अंड असं म्हणतात. आणि हे जे दिसत आहेत हे स्पर्म्स आहेत. स्पर्म्स म्हणजे शुक्राणू आपण म्हणतो. ओके, तर हे जे आहे ते मेलमध्ये असतात आणि एग जो आहे तो फिमेलमध्ये असतो. ओके, तर यांच्या तयार होण्याच्या प्रोसेसला गॅमेटोजेनेसिस असं म्हणतात. एग किंवा स्पर्म तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? गॅमेटोजेनेसिस. आणि हे गॅमिट्स आहेत. हे काय आहे? गॅमिट्स आहे. हे मेल गॅमिट आहे आणि हे फिमेल गॅमिट आहे. ओव्हम इज अ फिमेल गॅमिट आणि स्पर्म इज अ मेल गॅमिट. तर गॅमेटोजेनेसिसची जी प्रोसेस आहे ही दोन प्रकाराने होते. कोणत्या दोन प्रकाराने होते? तर मेलमध्ये जी प्रोसेस होते तिला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणतात, कारण मेलमध्ये स्पर्म तयार होत असतात. ओके, आणि फिमेलमध्ये जी प्रोसेस होते त्या फिमेलमध्ये होणाऱ्या प्रोसेसला काय म्हणतात? oogenesis म्हणतात, कारण त्याच्यामध्ये ओव्हा तयार केलेला असतो. ओव्हा तयार होतो त्याच्यामध्ये. ओव्हरीमध्ये ओव्हा तयार होतो फिमेलमध्ये आणि टेस्टीजमध्ये स्पर्म्स तयार होतात मेलमध्ये. सो ही गॅमेटोजेनेसिसचे हे दोन प्रकार आहेत. हे डॉक्टर अर्चना राणी म्हणून असोसिएट प्रोफेसर आहे लखनौला, त्यांनी तयार केलेला हा पीपीटी आहे आणि हा मी इंटरनेटवरून काढलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला शिकवतोय. ओके, सो गॅमेटोजेनेसिसमध्ये हे दोन प्रोसेस आहेत, स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis. oogenesisमध्ये ओव्हरीमध्ये ओव्हम तयार होतो आणि स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये टेस्टीजमध्ये स्पर्म तयार होतात. टेस्टीज या मेलमध्ये असतात, ओव्हरीज या फिमेलमध्ये असतात. हे अतिशय कॉमन गोष्टी आहेत ह्या 5वी 6वीतल्या 8वी 9वीतल्या 10वीतल्या. ह्या तुम्हाला जर FYBSC ला येत नसतील तर तुम्ही तुमचं आयुष्याचं काय होईल ते तुम्हीच बघा. सो दुसरं जे तर ह्या गॅमेटोजेनेसिस मधल्या ह्या दोन प्रोसेस आपण बघितल्या. नाव तीच गॅमेटोजेनेसिसची प्रोसेस जी आहे ती पहिल्यांदा इथे oogenesis दाखवलेली आहे. तर oogoनियम जो असतो तो oogoनियम 2n चा असतो, म्हणजे त्याच्यामध्ये क्रोमोसोमचा डबल नंबर असतो, नॉर्मल नंबर असतो, त्याचा 4n होतो. त्या 4n मधून हा 4n जो आहे हा प्रायमरी oocyte आहे. मग याच्यापासून 2n ही फर्स्ट पोलर बॉडी तयार होते आणि हा 2n चा जो आहे हा सेकंडरी oocyte आहे. ओके, तर हे oocyteचं मॅच्युरेशनची प्रोसेस आहे. ओके, नाव 2n चं मग डिव्हिजन होतं आणि त्यापासून एक n आणि एक n असं बनतात. तर ही सेकंड पोलर बॉडी आहे. ही पोलर बॉडी याला का बरं म्हटलंय? कारण हिची डेव्हलपमेंट जी आहे ती पूर्णपणे झालेली नाही, ही मॅच्युअर आहे ती म्हणून. आणि ही जी आहे याची डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे, मोठी दिसते, ही एकदम बारीक दिसते. सो हा मॅच्युअर oocyte जो आहे n नंबरचा तयार झाला. नंतर हे झालं oogenesis. ओके, आता इकडे दाखवलेलं आहे स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये प्रायमॉर्डियल जर्म सेल जी होती ती 2n ची आहे. 2n चा 4n झाला, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार झाला. त्यापासून 2n 2n असे दोन वेगळे वेगळे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स झाले. त्याच्यापासून एक n चा n n n n n असे स्पर्मॅटिड्स तयार झाले. ओके, तर हे स्पर्मॅटिड्स दाखवले बघा इथे, हे स्पर्मॅटिड्स आणि हा मॅच्युअर oocyte. ओके, मग ह्या दोघांचं जे युनियन होतं त्याला म्हणतात फर्टिलायझेशन. मग अशा रीतीने हे फर्टिलायझेशन झालं. तर याच्यामध्ये प्री मायटोटिक हा सिंथेटिक फेज आहे, हा मिओसिसचा पहिला फेज आहे आणि मिओसिसचा सेकंड फेज आहे. तसंच याच्यामध्ये मिओटिक अरेस्ट जो आहे एम प्रोफेज तो हा आहे आणि oocyteचा मॅच्युरेशनचा फेज जो आहे तो हा आहे. सो अशा रीतीने हे गॅमेटोजेनेसिस मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस कसं होतं आणि oogenesis कसं होतं हे इथे फिगरवरून तुम्हाला दाखवलं. नाव थर्ड, गॅमेटोजेनेसिस मध्ये फॉर्मेशन ऑफ गॅमिट्स. मी तुम्हाला सांगितलं की गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय, तर गॅमिट्स तयार होण्याच्या प्रोसेसला गॅमेटोजेनेसिस असं म्हणतात. हे जे गॅमिट्स आहे हे गॅमिट्स गोनॅडमध्ये डेव्हलप होतात.
गोनॅडमध्ये काय म्हणजे काय, तर गोनॅडमध्ये म्हणजे मेलमध्ये टेस्टिस आणि फिमेलमध्ये ओव्हरीज. तर त्या टेस्टिस आणि ओव्हरीजला कलेक्टिव्हली गोनॅड्स असं म्हणतात. सो सेक्स सेल्समध्ये हे गॅमेट्स जे आहेत ते तयार होतात. मेलमध्ये हे गॅमेटोजेनेसिस जे ते काय असतं, स्पर्मॅटोजेनेसिस असतं. सांगितलंय मी तुम्हाला, ते इथे लिहून दाखवलेलं आहे, फक्त एवढाच फरक, बाकी काही नाही. नाव फिमेलमध्ये हेच गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय असतं, oogenesis. ओके, आता सेम ती मागची जी प्रोसेस आहे ती सेम इथे दाखवलेली आहे, फक्त याच्यामध्ये क्रोमोसोम्स दाखवलेले आहे. हे क्रोमोसोम्स आहेत. ओके, तर हे क्रोमोसोम्स आहेत. हे इकडे स्पर्मॅटोजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये स्पर्म्स तयार झाले, oogenesisच्या प्रोसेसमध्ये हे ओव्हम तयार झालेलं आहे. सो हे अंड आणि हे शुक्राणू, किंवा हे ओव्हम, हे स्पर्मॅटिड्स, किंवा हे एग, हे स्पर्म्स, आणि हे फिमेलमध्ये, हे मेलमध्ये. परत सांगतोय, लक्षात ठेवा. नाव नेक्स्ट, ही जी स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस आहे याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनिया किंवा स्पर्मॅटोगोनिया याचं मॅच्युअर स्पर्मॅटोझुआमध्ये रूपांतर होतं स्पर्मॅटोजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये. ओके, ही जी प्रोसेस आहे स्पर्मॅटोझुआ तयार करण्याची, ही प्युबर्टीमध्ये चालू होते. म्हणजे वयाच्या 8व्या 10व्या 12व्या वर्षापर्यंत, काही लोकांच्या 15व्या वर्षापर्यंत स्पर्म्स किंवा ओव्हम तयार होत नाही काही ॲनिमल्समध्ये. प्युबर्टी आल्यावरती म्हणजे मॅच्युरेशन झाल्यावरती मग टेस्टिस आणि ओव्हरीज या ॲक्टिव्ह होतात आणि त्या गॅमेट्स तयार करायला सुरुवात करतात. तर त्याला म्हणतात, ज्यावेळेस ते गॅमेट तयार करायला सुरुवात करतात त्यावेळेस म्हणतात की प्युबर्टीची स्टेज आली. ओके, तर प्युबर्टीची स्टेज आल्यावरतीच टेस्टिसमध्ये आणि ओव्हरीजमध्ये स्पर्म्स आणि एग तयार होतात, हे लक्षात घ्या. स्पर्मॅटोझुआ जे आहेत ते सेमिनिफेरस टिब्यूलच्या वॉलमध्ये तयार होतात टेस्टिसमध्ये. टेस्टिसचा हा एक भाग आहे सेमिनिफेरस टिब्यूल्स. ओके, त्याच्यामध्ये हे तयार होतं. सो इथे बघा सेमिनिफेरस टिब्यूलचा क्रॉस सेक्शन दाखवला आहे. एपिडिडायमिस इथे दिसते, टेस्टिस दिसते, आणि याचा हा मोठा भाग आहे, आणि त्याचा हा सगळ्यात मोठा भाग आहे. इथे तुम्हाला प्रायमॉर्डियल जर्म सेल जी ती ही दिसते, स्पर्मॅटोगोनियम डिप्लॉइड हा इथे दिसतोय. ओके, मग याच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन होतं, त्याच्यामध्ये प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार होतो डिप्लॉइड. ओके, आपण मियोसिस आणि मायटोसिस हे पूर्णपणे वेगळं आपण शिकलेलो आहे, फक्त त्यात कुठे होतं ते इथे आपण समजून घेतोय. ओके, डिटेलमध्ये आपण मायटोसिस आणि मियोसिस हे वेगळं आपल्याला शिकायला मिळालेलं आहे, आणि पुढे टॉपिकमध्ये पण ते येईल मायटोसिस आणि मियोसिस. तर ते कुठे होतंय हे फक्त पहा, हे स्पर्मॅटोजेनेसिस तुम्हाला मी सांगतोय. तर त्यामध्ये ह्या मायटोसिस आणि मियोसिसच्या प्रोसेसने हे स्पर्म्स तयार होत आहेत. ओके, नाव प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार झाला, हा पण डिप्लॉइडच आहे. नंतर फर्स्ट मियोटिक डिव्हिजन झालं, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट इथे दिसतोय, इकडे हात काढून दाखवला आहे बाहेर. नंतर सेकंडरी मियोटिक डिव्हिजन झालेली आहे, त्यापासून हे स्पर्मॅटिड्स झाले. हे स्पर्मॅटिड्स इथे दिसत आहे, आणि इथे हे स्पर्म सेल दिसत आहे, हे हॅप्लॉइड आहे. ओके, हे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पण हॅप्लॉइड आहे, म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच एन आहे. डिप्लॉइड म्हणजे 2 एन असलेले. म्हणजे समजा जर 26 क्रोमोसोम्स असतील आणि ते जर 2n असतील तर 1 n किती होईल, त्याच्या निम्मे म्हणजे 13. ओके, सो 13 जे आहेत ते हॅप्लॉइड आणि 26 जे आहेत ते डिप्लॉइड, असं ते असतं. ओके, तर हे इथे स्पर्म्स जे आहेत ते खाली तयार झाले. हे स्पर्म्स जे आहेत ते हॅप्लॉइड असतात आणि ते डिप्लॉइड सेलपासून तयार होतात. हे मियोटिक डिव्हिजनने तयार होते. मियोसिसमध्ये नंबर जो आहे तो अर्धा होऊन जातो. ठीक आहे, मग यांचा म्हणजे स्पर्मचा अर्धा आणि एगचा अर्धा असा दोघे मिळून एक तयार होतो, आणि तो एक मग जो त्यापासून नवीन ॲनिमल डेव्हलप होतो. ठीक आहे, सो नेक्स्ट
स्टेजेस जी आहे ही स्पर्मॅटोजेनेसिसची, तर बऱ्याचशा सेल्स आहेत वेगवेगळ्या साईजच्या आणि शेपच्या. तर हे जे सेल स्टेज आहे याला स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतात. त्यामध्ये काही सर्टोली सेल्स असतात, सस्टेंटॅक्युलर सेल्स. ह्या ज्या सर्टोली सेल्स असतात त्या सपोर्ट प्रोव्हाइड करतात आणि न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात जर्म सेलला. ॲक्च्युली जर्म सेलपासून गॅमेट्स तयार होत असतात, त्यांना ह्या सपोर्टिव्ह सेल्स असतात, सर्टोली सेल्स. याच्यामध्ये हे जे रेग्युलेशन आहे हे ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणजे LH ने हे रेग्युलेशन होतं आणि ते लेडिक सेलला बाइंड होतात. टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन जे आहे त्यामुळे लेडिक सेलला ते बाइंड होतात. लेडिक सेलला ते बाइंड झाल्यामुळे टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन जे आहे ते सुरू होतं. हे स्पर्मॅटोगोनिया A आहे, स्पर्मॅटोगोनिया B इथे दाखवले, स्पर्मॅटोसाइट A, स्पर्मॅटोसाइटचा फर्स्ट टाईप, स्पर्मॅटोसाइटचा सेकंड टाईप, हे स्पर्मॅटिड्स आणि हे स्पर्म इथे दिसत आहे. तर याच्यामध्ये हे स्पर्मॅटोसायटोजेनेसिस आहे एवढा भाग, आणि इथे स्पर्मियोजेनेसिस आहे, स्पर्मॅटिड पासून स्पर्म तयार होण्याचा जो भाग आहे तो स्पर्मियोजेनेसिस. आता इथे हे मायटोटिक आहे, 16 दिवस लागतात याला. क्लोनल एक्सपान्शन याच्यामध्ये होतं. आणि हा एवढा जो भाग आहे तो मिओसिसचा भाग आहे. मिओसिस फर्स्ट 24 दिवसाचा असतं, मिओसिस सेकंड हा काही तासांचा असतं फक्त. हा मॅच्युरेशन फेज आहे. ओके, एवढा. सो असं ते समजून घ्या. नाव परत तीच आहे फिगर. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मिओसिस फर्स्टमध्ये, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार होतो, मिओसिस सेकंड, नंतर स्पर्मॅटिड्स इथे तयार होतात आणि त्याच्यापासून स्पर्मॅटोझोआ तयार होतात. ओके, स्पर्मियोजेनेसिसची प्रोसेस आहे ही. स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये पहिली प्रोसेस मी तुम्हाला मॅगच्या साईडमध्ये कोणती दाखवली, क्लोनल एक्सपान्शन, आणि दुसरी जी आहे ती मॅच्युरेशन. तर याच्यामध्ये पहिली जी प्रोसेस आहे ती स्पर्मॅटोसायटोजेनेसिस आणि दुसरी प्रोसेस जी आहे ती स्पर्मियोजेनेसिस. ओके, तर ती स्पर्मियोजेनेसिस इथे दाखवलेली आहे बघा. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून स्पर्म तयार होण्याच्या प्रोसेसला स्पर्मियोजेनेसिस असं म्हणतात. ओके, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सर्क्युलर स्पर्मॅटिड. सर्क्युलर असतो तो, पहिल्यांदा गोल असतो आणि त्याचं रूपांतर जे आहे ते स्पर्मॅटोझूनमध्ये होतं. तर याला स्पर्मियोजेनेसिसची प्रोसेस असं म्हणतात. नंतर गोल्गी फेज असतो, कॅप फेज असतो, ॲक्रोसोमल फेज असतो, मॅच्युरेशन फेज, असे 4 फेज असतात या स्पर्मियोजेनेसिसमध्ये. म्हणजे या गोलपासून पूर्ण स्पर्म तयार होतो, त्याच्यामध्ये गोल्गी ॲपरेटस पण बनतं, कॅप पण बनते स्पर्मची, ॲक्रोसोम बनतो स्पर्मचा, आणि मॅच्युरेशन फेज पण त्याच्यामध्ये असतो. सो नाव स्पर्मॅटोझून. हा स्पर्मॅटोझून म्हणजे एक स्पर्म. ओके, तर याच्यामध्ये ॲक्टिवली मोटाईल असतो हा एकदम. ओके, फ्री स्विमिंग सेल असते ही स्पर्मॅटोझून. याच्यामध्ये हेड असतं, नेक असतं आणि टेल असतं, फ्लॅजेलम. ओके, नाव हेडमध्ये ओव्हॉइड असतं हेड, त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो. 2/3 जे न्यूक्लियसचं त्याच्यामध्ये ॲक्रोसोमल कॅप असते. ओके, नाव टेल जे आहे त्याच्यामध्ये 3 सेगमेंट्स असतात, मिडल पीस, प्रिन्सिपल पीस आणि एंड पीस. तर हा असा स्पर्मॅटोझूनचं स्ट्रक्चर सांगितलं आहे. स्पर्मॅटोझूनचं स्ट्रक्चर, हेड, नेक, टेल असे 3 त्याचे भाग असतात. त्याला फ्लॅजेलम म्हणतात, टेलला फ्लॅजेलम असं पण म्हणतात. नंतर हेड ओव्हाइड असतं, त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो. 2/3 न्यूक्लियस जो आहे तो ॲक्रोसोमल कॅपने बनलेला असतो. टेलला 3 सेगमेंट असतात, मिडल पीस पण असतं, ते प्रिन्सिपल पीस त्याला म्हणतात, आणि एंड पीस असतं तिसरं. ओके, तर हा इथे स्पर्म दाखवला आहे बघा, ही टेल आहे, हा मिडल पीस आहे आणि हा हेड आहे. ओके, हा स्पर्म जो आहे हा कुठे तयार होतो, मॅन्युफॅक्चर्ड, हा सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये होतो. सेमिनिफेरस ट्युब्यूल कुठे असते, तर ती टेस्टिकल असते. टेस्टिस कुठे असतात, तर त्या स्क्रोटममध्ये असतात, आणि त्या स्क्रोटममध्ये सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये हा स्पर्म तयार होत असतो. आणि मग इजॅक्युलेशनच्या वेळेस हा जो आहे तो हा पेनिसमधून बाहेर पडतो. ठीक आहे. सो इथे ही पूर्ण फिगर दाखवली आहे, ॲडमने काढलेली फिगर आहे ही, त्याचं म्हणून नाव दिलेलं आहे. ओके, सो
दिस इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोझूम. त्याचं आपण स्ट्रक्चर बघितलं. ओके, आणि ते कुठे असतात ते पण बघितलं. नाव oogenesis. oogenesis हे ओव्हरीमध्ये होतं, स्पर्मॅटोजेनेसिस हे टेस्टिसमध्ये होतं. स्पर्मॅटोजेनेसिस हे मेलमध्ये होतं, oogenesis हे फिमेलमध्ये ओव्हरीमध्ये होतं. हे परत परत सांगतोय. FYBSC ला आल्यावरती पण टेस्टिस मेलमध्ये असतं का फिमेलमध्ये असतं हे विचारल्यावरती तुम्हाला जर नाही आलं तर तुम्ही कपामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये जीव द्या. ओके, FYBSC ला आल्यावरती पण जर तुम्हाला नाही आलं की बुवा मेलमध्ये टेस्टिस असतात का फिमेलमध्ये असतात तर तुम्ही तुमचा विचार करून घ्या. अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. oogenesis जे आणि ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, डे टू डे लाईफमध्ये उपयोगाला येणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणून तुम्हाला मी एवढं कळकळीने सांगतोय. सो oogenesis जे ते ओव्हरीमध्ये होत असतं आणि फिमेलमध्ये होत असतं. तर ह्या ओव्हरीज ज्या आहेत त्याच्यामध्ये ओव्हिडक्ट्स असतात. ओके, हे oogenesis जे आहे ते जन्माच्या आधीपासून सुरू होत गेलेलं असतं. ओव्हरीमध्ये कॉर्टेक्स असते आणि मेडुला असतो. दोन भाग असतात ओव्हरीमध्ये, कॉर्टेक्स आणि मेडुला. oogenesis जे आहे हे कॉर्टेक्समध्ये होत असतं. oogonia ज्या आहेत ह्या एकदम अर्ली स्टेजमध्ये तयार होतात, जन्माच्या पण आधी, आणि त्याच्यानंतर ते मल्टिप्लाय होत नाही. ओके, तर हा इथे फिगर दाखवला आहे. प्रायमॉर्डियल जर्म सेल ही, ज्याला उगोनियम म्हणतात, डिप्लॉइड आहे हा. त्यापासून प्रायमरी oocyte तयार झाला. रेस्टिंग फेज आहे हा, फर्स्ट मियोटिक डिव्हिजन. नंतर सेकंडरी oocyte तयार झाला. फर्स्ट पोलर बॉडी आहे ही. त्या सेकंडरी oocyte पासून मग ootyl झाला. हॅप्लॉइड आहे हा आता, डिप्लॉइड पासून हॅप्लॉइड झाला. इथून पण एक पोलर बॉडी तयार झाली, तर ती सेकंड पोलर बॉडी आहे. हिची डेव्हलपमेंट पूर्ण होत नाही म्हणून त्याला पोलर बॉडी म्हटलंय, आणि हिची डेव्हलपमेंट पूर्ण व्यवस्थित होते म्हणून त्याला ootyl म्हटलेलं आहे. ootyl पासून हा ओव्हम झाला, हा हॅप्लॉइड आहे. ओके, सो हेच या ओव्हरीमध्ये दाखवलं आहे. बस्ट होऊन हा ओव्हम जो आहे सेकंडरी oocyte हा बाहेर पडतो. याची प्रोसेस जी आहे याला म्हणतात ओव्ह्युलेशन. हे मॅच्युअर फॉलिकल आहे, याच्यामध्ये हा oogoनियम तयार होत आहे पहा. ओके, ही ओव्हरी आहे आणि हे प्रायमरी फॉलिकल आहे, प्रायमरी oocyte आहे इथे. कॉर्पस ल्युटियम याला म्हणतात. आणि रप्चर्ड फॉलिकल हे आहे. रप्चर्ड म्हणजे तुटलेलं किंवा फुटलेलं. ते फॉलिकल जे आहे ते रप्चर्ड झालं आणि त्यातनं हा सेकंडरी oocyte जो आहे तो बाहेर पडला. फिगरमुळे तुम्हाला चांगलं समजेल म्हणून मी त्या पुस्तकाच्या ऐवजी हे आता असं PPT वरून, बरं झालं ते पुस्तक नाही सापडलं, तुम्हाला चांगल्या फिगर्स आणि चांगलं कंटेंट जे आहे ते शिकायला मिळतं याच्यावर. ठीक आहे, सो नेक्स्ट oogenesis जी आहे याच्यामध्ये टीलोफेज फर्स्ट नंतर आणि सेकंड नंतर सायटोप्लाझम जो आहे तो इक्वली डिवाइड होत नाही. जी नवीन सेल बनते त्याच्यामध्ये एकामध्ये खूप सायटोप्लाझम असतो आणि ती जिवंत राहते, आणि दुसरी जी असते तिला पोलर बॉडी म्हणतात, ती नंतर तुटून फुटून जाते आणि डिस्ट्रॉय केली जाते. ओके, सो तुम्हाला मागच्या पण स्लाइडमध्ये मी सांगितलं की ती पोलर बॉडी आहे ती छोटी असते, तिची डेव्हलपमेंट होत नाही पूर्णपणे, आणि जी मॅच्युअर झालेली असते तिची ग्रोथ चांगली झालेली असते, तिला सायटोप्लाझम पूर्णपणे मिळालेला असतो, तर ती जी आहे ती सर्वाईव्ह होते. पुढे तिची डिव्हिजन जी आहे ती चालू राहते. ही प्रायमरी oocyte पासून बघा हा सेकंडरी oocyte तयार झाला आणि ही पोलर बॉडी तयार झाली आहे. पोलर बॉडीला का बरं म्हटलं, त्याच्यामध्ये सायटोप्लाझम एकदम कमी आला आणि याच्यामध्ये सायटोप्लाझम एकदम जास्त आला. सो दिस इज सेकंडरी oocyte. सेकंडरी oocyte नंतर इथे ootyl आहे. ओके, फर्स्ट पोलर बॉडी आहे, त्यामध्ये सेकंड पोलर बॉडी तयार झाल्या आणि मग हा ओव्हम तयार झाला. ओके, सो अशा रीतीने नाव oogenesis हे इथे दिसतंय बघा. आता दुसऱ्या फिगरमधून दिसतंय 2N आहे, 2N आहे, 2N आहे. मेनी oogonia तयार झाले. पहिल्यांदा oogoनियम एकच होता, त्यापासून बरेचसे oogonia तयार झाले. मग ग्रोथ आणि डिफरन्शिएशन झाला. ओके, हे सगळं बिफोर बर्थ आहे. तर 2Nचं जे त्याचं डिफरन्शिएशन झालं, चांगलं ग्रोथ झाली. हा प्रायमरी oocyte आहे. ओके, ओव्ह्युलेशनच्या काही तास आधीची ही स्टेज आहे. ही फर्स्ट पोलर बॉडी आहे, हा फर्स्ट सेकंडरी oocyte. मग इथे ओव्ह्युलेशन झालं आणि तो बाहेर आला, मग इथे पुढे फर्टिलायझेशन झालं आणि मग हा जो ओव्हम आहे हा आला.
सेकंड पोलर बॉडी आहे ही डिजेनरेट होऊन जाते, फर्स्ट पोलर बॉडी पण डिजेनरेट होऊन जाते. ओके, आणि ती डिवाइड पण होत नाही पोलर बॉडी. हा ओवम तयार झाला. सो दिस इज oogenesis. नाव स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis एकत्र दाखवलंय म्हणजे त्याचं कंपॅरिझन तुम्हाला व्यवस्थित करता येईल. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे, हा प्रायमरी oocyte आहे, सेम टू सेम. मियोटिक डिव्हिजन फर्स्ट होते दोघांमध्ये पण पहिल्यांदा, याच्यापासून सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स 2 तयार होतात. हे 2 सारखे असतात मात्र स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये, पण oogenesisमध्ये सेकंडरी oocyte जो आहे तो एक मोठा असतो आणि एक छोटा असतो. त्या छोट्याला फर्स्ट पोलर बॉडी म्हणतात आणि जो मोठा असतो त्याला सेकंडरी oocyte म्हणतात. नंतर मियोटिक डिव्हिजन सेकंडमध्ये हे स्पर्मॅटिड्स तयार होतात. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पासून स्पर्मॅटिड्स तयार झाले, यांच्यामध्ये हे ootid झालं, त्यापासून परत एक सेकंड पोलर बॉडी तयार झाली. ओके, सो या ootid पासून ओवम झाला इकडे आणि या स्पर्मॅटिड पासून स्पर्मॅटोझोआ तयार झाला. तर स्पर्मॅटिड पासून आणि ootid पासून स्पर्म आणि ओवम रिस्पेक्टिव्हली तयार होण्याच्या प्रोसेसला डिफरन्सिएशन म्हणतात. फक्त याच्यामध्ये डिफरन्सिएशन झालेलं आहे, म्हणजे हे गोल होते आणि हा स्पर्मचा असा आकार झाला तयार. हा ootid जो आहे ह्याचा ओवम झाला तयार मोठा आणि मॅच्युअर. सो दॅट इज कॉल्ड ॲज डिफरन्सिएशन फेज. सो हे याच्यामध्ये आपल्याला दिसतं. नाउ नेक्स्ट इज ओव्हम आणि स्पर्म प्रोडक्शन. सेम फिगर आहेत. तर हे आता याच्यामध्ये क्रोमोसोम नंबर दाखवला आहे ह्युमन बिईंगमध्ये. बायर आणि शेनबर्ग गॅलिनो तिथली ही फिगर आहे आणि पुस्तकाचं पण नाव दिलेलं आहे बघा, डायमेन्शन्स ऑफ ह्युमन सेक्शुअलिटी. 5वा एडिशन आहे. 5E जे लिहिलेलं आहे ते म्हणजे काय, 5वी एडिशन. आणि याचा जो कॉपीराईट आहे तो त्या शेनबर्ग आणि गॅलिनो यांच्यामध्ये तो आहे. आणि याचा पब्लिशर कोण आहे, हे पब्लिशरचं नाव आहे मॅकग्रीव हिल कंपनी इनकॉर्पोरेशन. ओके, त्यांनी हे याचे सगळे हक्क जे आहेत ते राखून घेतलेले आहेत. पण आपण हे एज्युकेशनल पर्पजसाठी वापरतोय आणि इंटरनेटवरती हे रेडीली अवेलेबल आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. नाही तर ते आपल्यावरती कॉपीराईट ॲक्टने कारवाई करू शकतात. फिगर्स पण कॉपीराईट ॲक्ट खाली असतात. तर आपल्याला ज्यावेळेस आपण ते वापरतो त्यावेळेस त्यांचं नाव मेन्शन करणं आवश्यक असतं. लक्षात ठेवा भविष्यामध्ये कधी पण. ओके, सो आणि हे राणी मॅडमने तयार केलेली PPT आहे ती आपण पाहतोय. ओके, सो हा क्रोमोसोम नंबर 46, इथे पण 46 ओव्हममध्ये आणि स्पर्ममध्ये. फर्स्ट मियोटिक डिव्हिजनमध्ये याचा 23 नंबर होतो. ओके, ही पोलर बॉडी आहे आणि ही ओवम आहे. मग सेकंड मियोटिक डिव्हिजनमध्ये याचा 23 होतो. हा 23 वरचा जसा आहे तसाच. आणि मग हा पण 4 स्पर्म जो आहे 23 असता आहे 23. हा 23चा आणि हा 23चा फर्टिलायझेशन झाल्यावरती 46चा परत नवीन बाळ जन्माला येतं आणि ते 46 क्रोमोसोमचं असतं. सो हे इथे तुम्हाला फिगरवरून सगळं समजलं. नाव याच्यामध्ये बघा, oogenesis जरा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. बिफोर बर्थ काय होतं, तर मियोटिक इव्हेंट्स जे आहेत ते oogoनियम म्हणजे याला स्टेम सेल म्हणतात. त्याचं मायटोसिस होतं, त्यापासून मग मायटोसिस नंतर ग्रोथ होते. ग्रोथ झाल्यावरती मग चाइल्डहुडमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये प्युबर्टी जी आहे मेनोपॉज होतो आणि हा तयार होत असतो. प्युबर्टीपासून तर मेनोपॉजपर्यंत प्रत्येक महिन्याला हा oogoनियम तयार होत असतो. इथे स्पिंडल दाखवला आहे. 1 oocyte प्रत्येक महिन्यामध्ये तयार होतो, प्रायमरी oocyte. आणि मग तिच्यापासून हे पोलर बॉडी दाखवली आहे आणि हा ओव्हम तयार झाला. ओके, हे असं मोकळं दाखवलं आहे. आता हे ओव्हरीत दाखवलेलं आहे. हे फॉलिकल सेल आहे oocyteच्या, प्रायमॉर्डियल फॉलिकल आहे. हे आता ओव्हरीच्या भाषेमध्ये सांगितलं आहे, हे जेनेटिक्सच्या भाषेमध्ये सांगितलं आहे. फॉलिकल हे ॲनाटॉमीची भाषा आहे आणि हे oogoनियम, मायटोसिस, मियोसिस आणि हे सगळं जे
ही जेनेटिक्सची भाषा आहे. हे प्रायमॉर्डियल फॉलिकल आहे. प्रायमरी oocyte हा प्रोफेस फर्स्टमध्ये ॲट टाइम ऑफ बर्थ होता. ओव्हरी इनॅक्टिव्ह असते. नंतर प्रायमरी फॉलिकल जो आहे त्याचा ग्रोईंग फॉलिकल झाला. प्रायमरी oocyte जो आहे तो प्रोफेस 1मध्ये अरेस्ट झालेला आहे. इथे हा जो मिओसिसमध्ये प्रायमरी oocyte आहे हा वेसिक्युलर प्रायमॉर्डियल फॉलिकलपासून हे ग्राफियन फॉलिकल तयार झालं इथे. आणि मग ग्राफियन फॉलिकलमधनं सेकंडरी oocyte जो आहे त्याचं ओव्ह्युलेशन झालं. ओके, हा ओव्हम बाहेर पडला. ठीक आहे. नाव आत्तापर्यंत आपण जे शिकलो त्यामध्ये काही काही मी टर्म्स ज्या वापरल्या त्या टर्म्स कोणत्या कोणत्या आहेत ते बघा. गॅमेट म्हणजे काय? एग किंवा स्पर्म, म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. एग म्हणजे फिमेल गॅमेट आहे, स्पर्म म्हणजे मेल गॅमेट आहे. सो एग किंवा स्पर्मला गॅमेट म्हणते. गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ गॅमेट्स. गॅमेट्स तयार होण्याच्या प्रोसेसला आणि त्यांची ग्रोथ होण्याच्या डेव्हलपमेंट होण्याच्या प्रोसेसला गॅमेटोजेनेसिस असं म्हणतात. oogenesis म्हणजे काय? तर एग तयार होण्याच्या प्रोसेसला oogenesis म्हणतात. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय? स्पर्म तयार होण्याच्या प्रोसेसला स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतात. स्पर्मिओजेनेसिस म्हणजे काय? तर स्पर्म मॉर्फॉलॉजीमध्ये बदल होण्याच्या प्रक्रियेला स्पर्मिओजेनेसिस असं म्हणतात. फॉलिकल म्हणजे काय? ओव्हरीमध्ये ज्यावेळेस एग मॅच्युअर होतो त्याला म्हणतात फॉलिकल. जिथे एग मॅच्युअर होतो ओव्हरीमध्ये तर त्या मॅच्युअर कशामध्ये होतो तर फॉलिकलमध्ये होतो. ओव्ह्युलेशन म्हणजे काय? तर फॉलिकलमधून एग बाहेर पडतो. पोलर बॉडी म्हणजे काय? नॉन फंक्शनल प्रॉडक्ट आहे मिओटिक डिव्हिजनचं oogenesisमध्ये. झायगोट म्हणजे काय? तर फर्टिलाइज्ड एग. फर्टिलाइज एग झाल्यानंतर त्या एगमध्ये डेव्हलपमेंट चालू होते लगेच. तर त्या फर्टिलायझेशन झाल्यानंतरच्या एगला झायगोट असं म्हणतात. ओके. नाव नेक्स्ट रेफरन्सेस दिलेले आहेत. आपण हे सगळं मटेरियल कशातून घेतलं? द इसेन्शियल ऑफ ॲनाटॉमी फॉर डेंटिस्ट्री स्टुडंट्स फर्स्ट एडिशन. नंतर लँगमान्स मेडिकल एम्ब्रिओलॉजी 11th एडिशन. नंतर ह्युमन एम्ब्रिओलॉजी 5th एडिशन. याच्यामधून हे सगळं आपण मटेरियल जे ते घेतलेलं आहे. नाव हे MCQ तुम्हाला दिलेले आहेत काही, तुम्ही हे पहा. व्हिडिओ स्टॉप करून हे तुम्हाला पाहता येतील आणि याचे उत्तरं मला एका पानावरती लिहा आणि त्याचा फोटो क्लासरूममध्ये अटॅच करा. ओके. जे लोक अटॅच करतील त्यांना CAचे मार्क चांगले मिळतील. ठीक आहे. सो याचं उत्तर लिहायचं. सगळ्या MCQचे 4च MCQ आहे फक्त. त्याचे उत्तरं लिहायचे म्हणजे त्याच्यावरती असं टिक मार्क करायचं. असं हे पूर्ण लिहायचं जसंच तसं लिहायचं आणि त्याच्यावरती असं टिक मार्क करायचं. जे बरोबर असेल त्याच्यावरती टिक मार्क करायचं आणि त्याचा फोटो काढायचा आहे आणि तो फोटो क्लासरूममध्ये ह्या व्हिडिओच्या खाली तो फोटो जो आहे तो अटॅच करायचा क्लासरूममध्ये. ओके. सो ह्या व्हिडिओची लिंक तिथे क्लासरूममध्ये जिथे दिलेली असेल त्या खाली कॉमेंटमध्ये हे अटॅच करायचं. ठीक आहे. सो हा पहिला झाला. आता हा दुसरा पाहून घ्या. कोण? हा अच्छा नाही थांबव म्हणून झालंय म्हणून जा पटकन पळ. हे पुढचं. ओके. सो इथे आपलं गॅमेटोजेनेसिस आणि हे जे ते झालं. तर व्हायटोलोजेनेसिस जे आहे तर व्हायटोलोजेनेसिस म्हणजे काय आपण पाहू. ठीक आहे. मग मी पुढचं पण एक टॉपिक करून घेतो 5-10 मिनिटात. सो व्हायटोलोजेनेसिस oocyte मधली ही एक स्पेसिफिक स्टेप आहे. ठीक आहे.
oogenesis मधली ही स्टेप आहे. ही चिमणी आहे माझी बरं का, मागे दिसते ना ही. हा हे बाई दिसली. हे बाई इकडे, ही माझी चिमणी आहे, चिमणी. ओके. सो व्हायटोलोजेनेसिस म्हणजे काय, तर योग डिपॉझिशनची जी एग मध्ये योग डिपॉझिशनची जी प्रोसेस आहे त्याला म्हणता व्हायटोलोजेनेसिस. ओके. योग तयार होतो पहिल्यांदा. योग म्हणजे काय, तुम्ही आता कोंबडीचं अंड पाहिलंय. ओके. त्या कोंबडीच्या अंड्यामध्ये जो योग असतो तो योग म्हणजे अंड्यामध्ये जीव एकदम बारीक असतो, पण त्या जीवाला वाढवण्यासाठी अन्न जे आहे ते भरपूर भरून ठेवलेलं असतं. तर पूर्ण अंड जे आहे ते अन्नाने भरलेलं असतं, त्याच्यामध्ये जीव एकदम छोटा असतो. तो जीव नंतर वाढतो आणि ते अन्न नंतर संपून जातं शेवटी. मग त्या टरफलामधून नुसतं जो आहे ते काय ते येतं, हे येतं, जीव बाहेर येतो. ओके. सो व्हायटोलोजेनेसिस याला योग डिपॉझिशन असं पण म्हणतात. तर याच्यामध्ये तो योग म्हणजे काय, हेनच्या कोंबडीमध्ये हे मला सांगायचं राहिलं, हेनच्या कोंबडीमध्ये जो पिवळा पिवळा दिसतो त्याला म्हणतात येलो योग, आणि जो पांढरा पांढरा असतो तो काय असतो, व्हाईट योग. त्या पांढऱ्या योगमध्ये अल्ब्युमिन असतं, प्रोटीन असतं भरपूर, आणि त्याच्यावरती मग हेन जी ती कोंबडी जी ती वाढते. ओके. बच्चा, कोंबडीचं बच्चा. तर योग फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे, न्यूट्रियंट डिपॉझिट होतात पू साईटमध्ये, त्याला म्हणतात व्हायटोलोजेनेसिस. फिमेल जर्म सेल जी आहे त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं लेसिथोट्रॉपिक ऑर्गॅनिझममध्ये. इन्सेक्टमध्ये ज्यावेळेस फॅट बॉडी असते तर त्यामध्ये ज्युवेनाईल हार्मोन जे ते रिलीज होतात आणि तिथून व्हायटोलोजेनिन प्रोटीन तयार व्हायला सुरुवात होते. ओके. बऱ्याचशा ॲनिमल ग्रुपमध्ये हे दिसतं, मॅमल्समध्ये पण दिसतं. मॅमल्समध्ये नसतं व्हायटोलोजेनेसिस, हे मॅमल्समध्ये फक्त नसतं. ओके. लक्षात ठेवा, मॅमल्समध्ये एगमध्ये योग काहीच नसतो, अगदी कमी असतो, एकदम बारीक असतो. कॉक्रोचेसमध्ये व्हायटोलोजेनेसिस जे ते ज्युवेनाईल हार्मोनचं जर इंजेक्शन दिलं तर आपल्याला सुरू करता येऊ शकतं. इमॅच्युअर फिमेल्स किंवा मॅच्युअर मेल्स त्याच्यामध्ये डेव्हलप होतात. नाव केमिकली योग जो आहे तो पण लिपोप्रोटीन दाखवतो. याच्यामध्ये प्रोटीन्स दिसतात, फॉस्फोलिपिड्स आणि न्यूट्रल फॅट्स पण त्याच्यामध्ये असतात, स्मॉल अमाऊंट ऑफ ग्लायकोजन त्याच्यामध्ये दिसतं. तर हा जो योग आहे तो लिव्हरमध्ये तयार होतो, फिमेल पेरेंटच्या लिव्हरमध्ये, आणि तो सोल्युबल फॉर्ममध्ये असतो. मग हा ब्लडमधून सर्क्युलेशनमधून येतो लिव्हरमधून आणि फॉलिकल सेलमध्ये येतो, आणि तो त्या मॅच्युअर ओव्हमच्या आजूबाजूला सगळा साठून जातो. ओके. योग प्लेटलेट्सच्या फॉर्ममध्ये ते सगळं साठून जातं आणि ग्रॅन्युल्स तयार होतात त्याच्यामध्ये. ओके. ग्रॅन्युल्स प्लाझममध्ये तयार होतात. तर मायटोकॉन्ड्रिया आणि गोल्गी कॉम्प्लेक्स याच्यामध्ये येतात आणि याच्यामध्ये कन्व्हर्सन दिसतं, डबल फॉर्म दिसतं याच्यामध्ये योगचा, आणि इनसोल्युबल ग्रॅन्युल्स किंवा प्लेटलेट्स ज्या आहेत त्या सगळ्या त्याचं कन्व्हर्शन होतं. ओके. मायटोकॉन्ड्रिया आणि गोल्गी कॉम्प्लेक्समुळे होतं. सोल्युबल फॉर्मचा योग जो आहे तो इनसोल्युबल ग्रॅन्युल्समध्ये आणि प्लेटलेट्समध्ये तयार करण्याचं काम जो आहे ते मायटोकॉन्ड्रिया आणि गोल्गी कॉम्प्लेक्स तयार करतात. नाव मॉस्किटोमध्ये ज्यावेळेस प्लाझ्मोडियमचं इन्फेक्शन असतं तर हे व्हायटोलोजेनेसिस पॅरासाइट मॅनिप्युलेट करतो, त्यामुळे फिकंडिटी जी आहे ती कमी होते. हे मॅमेलियन व्हायटोलोजेनेसिस जे आहे ज्यामध्ये व्हायटोलोजेनिन नावाचं जे प्रोटीन आहे ते मेजर असतो. व्हाईट जीनने ते तयार होतं आणि त्या इस्ट्रोजेन नावाच्या हार्मोनमुळे त्याचं रेग्युलेशन होतं. योगमध्ये लिपिड्स असतात म्हणजे ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्टेरॉल, आणि प्रोटीन्स जे आहेत याच्यामध्ये मेनली व्हायटोलोजेनिन असतं. ओके. तर हे जे टर्म आहे व्हायटोलोजेनेसिसची ही लॅटिन व्हिटेलस वरून आलेलं आहे, एक योग त्याला म्हणतात.
योग अक्युम्युलेशन किंवा क्लिव्हेज जी आहे ॲनिमल एम्ब्रिओलॉजीमध्ये आपल्याला दिसते. तर होलोब्लास्टिक क्लिव्हेज आणि मेरोब्लास्टिक क्लिव्हेज अशा दोन क्लिव्हेजचे प्रकार आहे. क्लिव्हेज म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर डेव्हलपमेंट करताना एक एकच्या अनेक सेलमध्ये ज्यावेळेस रूपांतर होतं त्या प्रोसेसला क्लिव्हेज म्हणतात. आयसोलेथिल सेल म्हणजे काय, तर स्पार्स इव्हनली डिस्ट्रीब्युटेड, योग त्याच्यामध्ये अर्धा अर्धा बरोबर इव्हनली झालेला असतो. रेडियल क्लिव्हेज म्हणजे काय, इकॉनिडर्म्समध्ये दिसते, हेमिकॉर्डेट्समध्ये दिसतं, अँफिऑक्ससमध्ये दिसतं. स्पायरल क्लिव्हेज म्हणजे काय, ॲनिलिड्समध्ये असते. मॉलुस्क आणि फ्लॅटफॉर्म्समध्ये ही स्पायरल क्लिव्हेज असते. स्पायरल म्हणजे असे बाजूबाजूने, रेडियल क्लिव्हेज म्हणजे अशी रेडियल. ओके. बायलॅटरल क्लिव्हेज म्हणजे काय, ट्युनिकेट्समध्ये ही असते, एकदम दोन्ही सारखे भाग असतात. रोटेशनल क्लिव्हेज म्हणजे काय, ते प्लॅसेंटल मॅमल्समध्ये दिसते, निमॅटोड्समध्ये, मार्सुपियल्समध्ये दिसते. मेसोलेथिसल म्हणजे मॉडरेट व्हेजिटल योग डिस्पॉझिशन याच्यामध्ये दिसते. तर याच्यामध्ये रेडियल क्लिव्हेज म्हणजे ॲम्फिबियन, काही फिश जे आहेत ते लॅम्प्रेस, गास आणि बॉफिन्स हे याच्यामध्ये दिसत असतात. नाव मेरोब्लास्टिक इनकम्प्लीट असते. टिलोलेसिथल म्हणजे डेन्स योग असतो पूर्ण सेलमध्ये. बायलॅटरल क्लिव्हेजमध्ये सेफेलोपोड आणि मॉलुस्कमध्ये दिसतं. डिस्कॉइडल क्लिव्हेजमध्ये काही फिशमध्ये, हॅक फिशेसमध्ये वगैरे दिसतं, कॉन्ट्रॅक्टाइल्समध्ये दिसतं, टिलिओसमध्ये दिसतं, सॉरोपिड्समध्ये दिसतं, रेप्टाईल्स आणि बर्ड्स मोनोट्रिम्समध्ये दिसतं. सेंट्रोलेसिथलमध्ये योग हा सेंटरला असतो, एगच्या सेंटरला असतो. आणि सुपरफिशियल क्लिव्हेजमध्ये ही इन्सेक्टमध्ये दिसते, एकदम वरच्या बाजूला फक्त क्लिव्हेज दिसते, मध्ये काही ती क्लिव्हेज दिसत नाही. सो अशा रीतीने हे आपण हे रेफरन्सेस दिलेले आहेत. विकिपीडियावरून घेतलेलं आहे मी, हे ओपन लायसन असतं याचा. सो अशा रीतीने व्हायटोलोजेनेसिस आपण पाहिलं. ठीक आहे. सो नेक्स्ट जे आहे ते पुढचा टॉपिक जो आहे तो नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आता इथे थांबूया.